आपले शालेय शिक्षण पुण्यासारख्या मोठ्या विद्येचे माहेरघर असलेल्या शहरात झाले. इरा किड्स प्ले स्कूलमध्ये देखील अशाच प्रकारे मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण इथे दिले जाते. त्यामुळे आता MIDC बोलेगाव नंतर इरा किड्स प्ले ग्रुपने सावेडीमध्ये आपली दुसरी शाळा सुरू करावी असे अंकिता फायबर ऑप्टिक्स आणि रेल वायरचे नगरमधील वितरक उद्योजक संजय गाडेकर यांनी सांगितले. बोलेगाव येथील इरा किड्स प्ले ग्रुपच्या वार्षिक स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रामदास साळुंके, शकुंतला साळुंके, संचालक रमेश साळुंके, मुख्याध्यापिका अर्चना साळुंके, शुद्धायू लाकडी घाणा उद्योग समूहाचे प्रमुख सौ सुवर्णा गाडेकर, प्रसन्न साळुंके, गौरी साळुंके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकपर भाषणात अर्चना साळुंके म्हणाल्या की इरा किड्स प्ले ग्रुपमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. व्यक्तिमत्व विकास आणि स्वयंशिस्त या विषयात प्रत्येक शिक्षक मुलांकडे लक्ष देतात. यामुळे प्ले ग्रुप LKG आणि UKG मध्ये शिक्षण घेऊन पुढे प्राथमिक शाळेत जेव्हा विद्यार्थी प्रवेश घेतो तेव्हा त्याला त्याच्या गुणवत्तेनुसार कधी थेट दुसरीत प्रवेश दिला जातो. कोरोनानंतर शाळेची ही तिसरी बॅच आहे आणि तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन आहे. पण या कार्यक्रमाला पालक वर्गाचा मिळालेला प्रतिसाद पाहता ही शाळा मुलांना खूप पुढे घेऊन जाईल असा विश्वास मला वाटतो, असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुलांनी भाषणे, कविता, नाटिका आणि डान्स सादर करून पालकांची मने जिंकली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. नमस्कार. आज या ठिकाणी इरा किड्स प्ले ग्रुपच्या ॲन्युअल डे फंक्शनला मला शाळेचे संस्थापक रमेश साळुंके सर आणि मुख्याध्यापिका मॅडम साळुंके मॅडम तसंच सर्व शिक्षक, पालक यांनी या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. सर्व चिमुकले विद्यार्थी यांना बघून मला माझ्या शाळेची आठवण झाली. माझं शिक्षण, माझी बालवाडीपासूनचं शिक्षण पुण्याला झालं आहे आणि त्या लेव्हलची जी शाळेचा उपक्रम साळुंके साहेबांनी या ठिकाणी राबवला. मी साळुंके साहेबांना विनंती अशी करेल की आमच्या एरियातसुद्धा अशी एखादी शाळा सुरू करावी. इतकं सुंदर प्ले ग्रुप मी आजपर्यंत बघितलं नाही. खूप सुंदर प्ले ग्रुप आणि कितीतरी मुलं किती कॉन्फिडंट होती. एवढी कॉन्फिडंट मुलं मी लहानपणात इतक्या घडवलेली बघितली नाही. जसं मॅडम पण म्हणाल्या की समर्थ शाळेला अगदी दुसऱ्या वर्गातसुद्धा त्यांना दुसरीलासुद्धा डायरेक्ट प्रवेश मिळाला. ते दिसतंच आहे मुलांच्या सगळ्या ह्याच्यावरनं. खूप चांगलं वातावरण आहे आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. यांचा मला एक 2-3 दिवसापूर्वी फोन आला होता की आम्ही लग्नासाठी आम्हाला बाहेर जायचं, बाबा आमची मुलं काही गॅदरिंगला येणार नाहीत आणि घरचंच लग्न आहे. तर मी म्हटलं बघ माझ्या पद्धतीने की बाबा नाही, मुलांनी एवढं इतके दिवस म्हणजे आम्ही दिवाळीच्या सुट्टीनंतर आलं जसं तसं डान्सची प्रॅक्टिस घेतोय. म्हणजे मुलांना हे पण माहिती आहे की कोणानंतर कोण आहे, कोणानंतर कोण आहे, सगळं पाठ आहे त्यांचं. आणि आता तुम्ही लास्ट मुमेंटला जर त्यांना नाही या ठिकाणी परफॉर्म करू दिलात तर त्यांच्या पण मनात हे आयुष्यभर राहील की आम्ही एवढी तयारी करून आम्हाला लग्नाला घेऊन गेले. ते आता बोलणार नाही, त्यांचं हे वय नाही, पण नंतर काही वर्षांनी हे आठवत राहतं. आणि त्या म्हटलं मग आमचं घरचं लग्न आहे, मग मी काय करू. म्हटलं नाही बघा तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं करा. आणि त्यांनी माझ्या रिक्वेस्टला मान देऊन त्यांची दोन्ही मुलं गौरी कदम आणि कृष्णा कदम हे या डान्समध्ये परफॉर्म करण्यासाठी या ठिकाणी आहेत. म्हणजे असे पालक पण मला मिळाले, हे पॅरेंट्स मला मिळालेत, हे मी माझं भाग्य समजते की बाबा ते लग्नानंतर आम्ही उद्या अटेंड करू, उद्या जाऊ आम्ही, पण आमची मुलं परफॉर्म करतील. त्याबद्दल त्यांचे मी विशेष आभार मानते. त्यानंतर आत्ता ज्या देवकाते मॅडम येऊन गेल्यात त्यांचे माझं असं फेस टू फेस बोलणं झालं नाही, पण मला माहिती आहे की त्या बॉम्बेला जॉबला आहेत आणि त्यांचा मुलगा इथे आजीकडे असतो आणि त्या बॉम्बेहून इथं आलेत. त्यांच्या हातामध्ये छोटं बाळ आहे. म्हणजे ते असून सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी स्टेजवर येऊन 2 शब्द बोलले. हे स्वराज खेमनारची मम्मी पण आत्ता मी म्हटलं की जो मुलगा नर्सरीत बोलत नव्हता त्याच्यात केवढी इम्प्रूव्हमेंट झाली, त्याने इथे येऊन आत्ता 2 शब्द बोलले. आपल्यापैकी बघा सगळ्या कुणालाही सांगितले इथे येऊन 2 शब्द बोलत आपलं डेअरिंग होत नाही. म्हणजे हे जे सगळं आहे हे तुमच्या माझ्या सहकार्याने होतंय, याचा मला जास्त अभिमान आहे. फक्त लहान मुलांना बघून माझं लहानपण खूप आठवलं, कारण गॅदरिंग वगैरे
ह्याच्यामध्ये जे भाग घ्यायचे ना, तर ते मुलांसमोर सगळं असं दिसतंय ना की आपण पण लहानपणी असं किती खेळ वगैरे खेळले, हे केले, बक्षिसं मुलांना दिली, त्याच्याबद्दल तर खूपच अभिमान वाटला. थँक्यू. आय एम स्वराज मदर. ही स्टडी इन क्लास UKG. सर्वात आधी आपल्या सर्वांचे आभार की तुम्ही मला इथे 2 शब्दात बोलण्याची संधी दिली. स्वराज नर्सरी, LKG आणि आत्ता UKG तिन्ही वर्ष इथं शिकत आहे. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी विथ माय डिसिजन दॅट आय हॅव टेकन टू गेट हिज ॲडमिशन इन इरा किड्स प्ले स्कूल. स्कूलमध्ये विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होतात, सण सेलिब्रेट केले जातात, सणांविषयी मुलांना माहिती सांगितली जाते, सर्व मुलांना प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व केले जाते आणि मुलंही आवडीने सहभागी होतात. स्टडीमध्येही मुलं अदर स्कूलच्या तुलनेत पुढे आहेत. 3 वर्षात स्वराजमध्ये इम्प्रूव्हमेंट आहेत. स्टेज डेअरिंग, कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे. आय एम रिअली सॅटिस्फाईड. प्रिन्सिपल, टीचर्स अँड अदर स्टाफ आर व्हेरी हार्डवर्किंग, डेडिकेटेड, सपोर्टिव्ह अँड कोऑपरेटिव्ह.